हेलो बच्चों। सगळ्यांना माझा आवाज येतो बेटा? कम ऑन. ओके ओके, चलो। सब लोगों को मेरा यहाँ पे आवाज आ रहा है, ठीक है? और मेरा हैप्पी बर्थडे नहीं है बेटा आज, ठीक है? इट्स नॉर्मल डे एंड वॉइस इज लो। ओके, ठीक है ठीक है ठीक है, चलेगा चलेगा। ओके, तो आई एम विजिबल ऑल्सो, आई सपोज एवरीथिंग इज गुड। हाँ हाँ, जल्दी बताओ। अभी ठीक है? हेलो हेलो, चेक चेक, वॉइस चेक। अभी ठीक है, अभी ठीक है, ठीक है। थोड़ा सा जो माइक था वो दूर था, है ना? अभी वॉइस भी ठीक है और मुझे लगता है अभी क्लैरिटी भी ओके है। राइट 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 राइट, चलो 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 चलो, ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है। ओके ओके ओके। सो यहाँ पे हम लेक्चर 11 देखने वाले हैं, हमारा रोटेशनल डायनामिक्स का। लास्ट लेक्चर में बेटा हमने क्या देखा था? हमने देखा था थ्योरम ऑफ पैरेलल एक्सिस, बराबर है? थ्योरम ऑफ पैरेलल एक्सिस देखा था, उसके ऊपर के हमने जो भी कंसेप्ट थे वो क्लियर करे थे, और मैंने उसके ऊपर के बिल्कुल नॉमिनल न्यूमेरिकल्स आपको बताए थे कि इस तरीके के जो न्यूमेरिकल्स है वो इस टॉपिक पे आते हैं, बराबर है? आज जो है हम उसके सामने के टॉपिक्स देखने वाले हैं। जैसे फॉर एग्जांपल हम देखने वाले हैं थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस, ठीक है? इफ टाइम परमिट्स हम टॉर्क भी देखेंगे, एंगुलर मोमेंटम भी देखेंगे। आई डोंट थिंक आज रोलिंग मोशन हो पाएगा, ठीक है? बट वी विल ट्राई कि एटलीस्ट 3 टॉपिक हो सके, और साथ ही साथ हम थ्योरम ऑफ पैरेलल एंड परपेंडिकुलर एक्सिस के न्यूमेरिकल्स भी सॉल्व कर सके, जो पीवाईक्यू है। हाँ, लेकिन वो सॉल्व करने के पहले आपको थोड़ा सा जो है थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस की जो कुछ क्या बोलेंगे, नॉमिनल जो क्वेश्चंस है वो सॉल्व करना पड़ेगा। उसके सिवा आप ये क्वेश्चन सॉल्व नहीं कर पाओगे, राइट? तो बेसिकली आज हम शुरुआत करेंगे थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस से, लेकिन इसके पहले जो है हम लेंगे बेटा रिकैप। क्या लेंगे हम? यहां पे रिकैप लेंगे। तो चलो जल्दी जल्दी थोड़ा सा याद करने की कोशिश करो कि हमने अभी तक क्या देखा। कम ऑन, हमने अभी तक क्या देखा? यस, क्या देखा हमने? जल्दी जल्दी, चलो। ओम, उन्नती, अथर्व, निकिता, लवकर लवकर सांगा मला की आतापर्यंत आपण काय काय बघितलं होतं आपल्या क्लासमध्ये. कम ऑन, फटाफट. यस, क्या क्या देखा था हमने? टॉपिक्स के नाम बताओ मुझे, टॉपिक्स के नाम बताओ जो हमने अभी तक देखा है। कम ऑन कम ऑन। ओके ओके ओके, रेडियस ऑफ गायरेशन देखा था, बराबर है? रोटेशन देखा, रिवॉल्यूशन देखा, बराबर है? और क्या देखा बेटा, जल्दी बताओ? थ्योरम ऑफ पैरेलल एक्सिस, परपेंडिकुलर एक्सिस, सेंट्रीपिटल सेंट्रीफ्यूगल फोर्स देखा, बहुत बढ़िया। इसके बाद हमने यूनिफॉर्म सर्कुलर मोशन देखा, नॉन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन हमने देखा, राइट? मोमेंट ऑफ इनर्शिया हमने देखा, वर्टिकल सर्कुलर मोशन हमने देखा, बैंकिंग ऑफ रोड देखा, और कोनिकल पेंडुलम देखा। यहां तक जो है हमने चीजें देखी थी अभी तक, बराबर है? तो अगर मैं रिकैप में देखूं तो लास्ट लेक्चर की अगर मैं बात करूं तो मुझे ऐसा लगता है जो इंपॉर्टेंट चीज थी दैट वाज व्हाट, रेडियस ऑफ गायरेशन। ये जो था ये पहला था, रेडियस ऑफ गायरेशन, ठीक है? ये हमने देखा था। आपको पता है रेडियस ऑफ गायरेशन अलग अलग चीजों का अलग अलग होता है, जैसे रिंग का अलग होता है, डिस्क का अलग होता है। कैसे निकालेंगे हम रेडियस ऑफ गायरेशन? कैसे निकालेंगे? उसके मोमेंट ऑफ इनर्शिया का जो भी फॉर्मूला होता है, जिस भी एक्सिस के अबाउट आपको रेडियस ऑफ गायरेशन निकालना हो, उसके सॉरी वही जो मोमेंट ऑफ इनर्शिया है उसको इक्वेट करेंगे हम एम के स्क्वायर से। यानी
कोई भी ऑब्जेक्ट हो उसका अगर रेडियस ऑफ गायरेशन के हो तो उसका अगर मोमेंट ऑफ इनर्शिया निकालना है सो दैट आई इज इक्वल टू एम के स्क्वायर हो जाता है. दिस इज द फॉर्मूला ऑफ व्हाट, रेडियस ऑफ गायरेशन. तो अगर मैं डिस्क की बात करूं बेटा, है ना, अगर मैं डिस्क की बात करूं तो डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया, है ना, यानी अगर मैं डिस्क जो है कुछ ऐसी इमेजिन करता हूं और उसका मोमेंट ऑफ इनर्शिया इस एक्सिस के अबाउट अगर मुझे निकालना आहे, मला जर ह्या ऍक्सिसच्या अबाउट त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे डिस्कचं, तर त्याचा फॉर्म्युला काय बनतो रे बाबा, एम आर स्क्वेअर बाय 2 बनतंय. बरोबर आहे. मग हा सुद्धा त्याचा फॉर्म्युला आहे कशाचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट दिस ऍक्सिस. आणि ह्याच ऍक्सिसच्या अबाउट परत एक फॉर्म्युला येतो दॅट इज एम के स्क्वेअर इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. मग मी काय करणार, ह्या दोघांना इक्वेट करणार, म्हणजे एम के स्क्वेअर बरोबर काय येणार, एम आर स्क्वेअर बाय 2 येणार. यांना तुम्ही सॉल्व्ह केलं तर के इज इक्वल टू आर बाय √2. दिस इज द रेडिएशन दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन फॉर द डिस्क. बरोबर. अगदी त्याच प्रकारे रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग काय येत आहे, आर येते सरळ सरळ, म्हणजे एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर येत आहे आणि देअर फोर के इज इक्वल टू आर येत आहे. तर ही झाली आपलं रेडियस ऑफ गायरेशन बद्दल. बरोबर आहे. ही केस कशी झाली, रेडियस ऑफ गायरेशन बद्दल. अगदी त्याच प्रकारे आपण दुसरं टॉपिक बघितलं होतं दॅट इज थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. कुठला ऍक्सिस, थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. बरोबर. याच्यामध्ये आपण काय बघितलं, जेव्हा आपल्याला एखादी बॉडी दिलेली असेल, है ना, सपोज करा ही एक आपल्याकडे बॉडी आहे, है ना, ही सपोज करा आपल्याकडे एक बॉडी आहे अशी. बरोबर. आणि ह्या बॉडीमध्ये मी 2 पॉइंट्स घेतोय. सपोज करा हा एक तुमचा पहिला पॉइंट आहे, ठीक आहे, आणि हा आहे तुमचा दुसरा पॉइंट. नाउ दिस इज द सी, म्हणजे ह्या बॉडीचा हा सेंटर ऑफ मास असणार आहे सी. आणि इथून मी एक ऍक्सिस पास केली अशी, है ना, ये मैंने ऍक्सिस पास कर दी इसके थ्रू. बराबर है. और सेम जो है ऐसी ही एक्सिस मैंने एक दूसरे पॉइंट के थ्रू पास करा, है ना, जो कि कितना परपेंडिकुलर डिस्टेंस अवे है, h परपेंडिकुलर डिस्टेंस अवे है. m इज व्हाट, मास ऑफ दिस बॉडी. इस एक्सिस के अबाउट अगर मोमेंट ऑफ इनर्शिया ic होगा और मुझे अगर इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया निकालना है जो कि पैरेलल है इस एक्सिस को, तो मेरा फॉर्मूला क्या होता है, दैट आई नॉट, है ना, आई नॉट इज इक्वल टू आई सी प्लस एम एच स्क्वायर. समझ में आया. आई नॉट इज इक्वल टू आई सी प्लस एम एच स्क्वायर. ये चीज जो है हमने देखी थी और मुझे जहां तक याद आ रहा है मैंने इसके तुमको एक छोटे से न्यूमेरिकल्स भी लिए थे कि अगर डिस्क है तो कैसे होगा, रिंग है तो कैसे होगा. आपको अगर याद आ रहा है तो ये सारी चीजें हो गई थी. बताओ मुझे यहां तक क्लियर था बेटा, कम ऑन, क्या यहां तक क्लियर था, से यस और नो. थ्योरम ऑफ पैरेलल एक्सिस क्लियर था क्या. खुद में बातें मत करो बेटा सब लोग, है ना, फिर बोलते हो कि समझ में नहीं आता है. कम ऑन, बंद करो आपस में बातें करना, इधर ध्यान दो बेटा सब लोग. यस, यहां तक क्लियर था. बराबर बराबर बराबर. ठीक है. अब जो है मैं थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस लेने जा रहा हूं, उसको आप अच्छे से देखो, क्योंकि जो क्वेश्चंस आते हैं बेटा हमारे सीईटी में, जो क्वेश्चंस आते हैं वो किसी एक एक्सिस के एक थ्योरम के बेसिस पे नहीं आते, वो दोनों थ्योरम के बेसिस पे आते हैं. कभी कभी इसको पकड़ के आपको कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम भी पूछा जाता है. तो यहां से मोमेंट ऑफ इनर्शिया से जितने भी सामने टॉपिक्स होंगे दैट इज वेरी इंपॉर्टेंट. और एक बात, मान लो मैंने आपको जो भी न्यूमेरिकल्स यहां पे दिए हैं, है ना, आपको ऐसा लगता होगा कि सर हमने पीवाईक्यू नहीं करे हैं क्योंकि सर ने वहां पे कोई नंबर्स नहीं लिखे हैं. लेकिन एक बात ध्यान में रखना बेटा, सर ने पूरे कंसेप्ट वहां पे क्लियर कराए हैं जो आपके पीवाईक्यू में पूरे के पूरे काम में आएंगे. अब इसके बाद आप कोई भी पीवाईक्यू उठा के देखोगे तो वही कंसेप्ट यूज होगा जो आपको बेसिक जो मैं क्वेश्चन ले रहा हूं, अगर आप वो बहुत अच्छे से करते हो तो तुम्ही लक्षात ठेवाल बेटा तुमचे सगळे न्यूमेरिकल्स तिथे बनणार. पण मी काय शिकवलं हे व्यवस्थित शिकण्याचा आधी प्रयत्न करा, है ना. जे मी सांगतोय तेवढा आधी व्यवस्थित करा. मी उगाचच काही तुम्हाला 10-11 लेक्चर्स घेत नाहीये. पहिला चॅप्टर आहे, आपण आरामात शिकू, स्पीड वाढवायला काही वेळ लागत नाही आणि आपल्याला एक्स्ट्रा क्लास घ्यायला सुद्धा काही वेळ लागणार नाही आहे. म्हणून जे सांगतो आधी ते व्यवस्थित करा. ज्या दिवशी मी म्हणणार की चॅप्टर एंड झाला त्या दिवशी फक्त मला म्हणायचं की सर आता हे न्यूमेरिकल जमत नाही, मग मी बघतो कसं नाही जमत. तर पण आता जे मी सांगतोय ते व्यवस्थित करा. ठीक आहे. तर हा झाला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आता चालूया थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिसवर. थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस काय म्हणते बघा, खूप सिंपल आहे, खूप सिंपल. मी नेहमी सारखं जसं तुम्हाला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस सांगितलं तसं मी तुम्हाला आता परपेंडिकुलर ऍक्सिस सांगतो. त्याच्या आधी न्यूमेरिकल घेतो आणि मग याचं डेरिव्हेशन सांगतो, सिंपल वाला. बरोबर. तर थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस काय म्हणतं बेटा बघा,
मी इथे वापस जाऊन इथे एक हेडिंग देतोय, है ना, थेरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस, है ना, थेरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस। चलो क्या बोलता है भैया, सपोज करो कि ये है आपका डिस्क, ये क्या है बेटा, आपका डिस्क है, बराबर। अब डिस्क का आपको मोमेंट ऑफ इनर्शिया इस एक्सिस के अबाउट तो बहुत अच्छे से पता है, चलो मैं इसको ऐसे हटा देता हूं, ऐसे करता हूं ताकि आपको समझ में आए, है ना। इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया तो आपको बहुत अच्छे से पता है ना। अगर मान लो ये डिस्क है तो डिस्क का इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया होता है mr²/2। समझ में आ गया। यानी मेरे पास अगर ये मेरा मोबाइल है, ठीक है बेटा, और मोबाइल का यानी मोबाइल समझ लो आप, ये आपकी डिस्क है, और डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस, है ना, परपेंडिकुलर एक्सिस, दैट इज mr²/2 होता है। लेकिन मुझे अभी इस एक्सिस के अबाउट नहीं चाहिए, मुझे जो है, मुझे ये डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए इस एक्सिस के अबाउट। यानी एक्सिस मान लो ये यहां से बीच में से पास हो रही है, ऐसी दिख रहा है सब लोगों को, बीच में से ऐसी पास हो रही है, देखो ये मेरा मोबाइल दिख रहा है, ऐसी बीच में से पास हो रही है यहां से, और इधर से ऐसी निकल रही है इधर से। यानी इस एक्सिस के अबाउट मुझे मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए, इस एक्सिस के अबाउट मुझे मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए। ये समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूं। मेरे पास इस एक्सिस के अबाउट है, लेकिन मुझे इस एक्सिस के अबाउट चाहिए। हो सकता है मुझे इस एक्सिस के अबाउट भी चाहिए होगा जब ये मोबाइल ऐसे घूमेगा, इस एक्सिस के अबाउट मोबाइल ऐसे घूमेगा। समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूं। तो ये सारी चीजें निकालने के लिए हमको थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस देखना पड़ता है। थेरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस काय म्हणते बेटा, की सपोज करा ही एक ऍक्सिस आहे जी ह्या बॉडीला काय आहे, परपेंडिकुलर आहे। आणि लक्षात ठेवा, थेरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस फक्त प्लेन लॅमिनाला यूज होते, कुठल्याही बॉडीला नाही। पण थेरम ऑफ पॅरल एक्सिस सगळ्याच बॉडींना यूज होते, ते कुठेही तुम्ही अप्लिकेबल करू शकता। इथे फक्त अप्लिकेबल होईल फॉर प्लेन लॅमिना ओनली। मी इथे लिहून घेतोय, फॉर प्लेन लॅमिना, फॉर प्लेन लॅमिना ओनली। अलग लक्षात, फॉर प्लेन लॅमिना ओनली, हे याच्यासाठी जे आहे ते फक्त तुम्ही इथे काय करू शकता बेटा, याला अप्लाय करू शकता। मग काय म्हणते ही थेरम, काय म्हणते, सपोज करा हा तुमचा डिस्क आहे आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ह्या ऍक्सिस किती आहे, mr²/2 आहे। आता मला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे, है ना, जी ही कशी आहे, ह्या ऍक्सिसला ही ऍक्सिस परपेंडिकुलर आहे। मग परत असंही होऊ शकते की मी ह्या ऍक्सिसच्या अबाउट पण मला मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल। त्या केसमध्ये ह्या दोन ऍक्सिस एकामेकाला परपेंडिकुलर राहील आणि ही ऍक्सिस सुद्धा याला परपेंडिकुलर राहील। मग तुम्ही म्हणाल सर हे असं कसं काय पॉसिबल, हे तुम्ही कसं काय घेतले, तुम्हाला सांगतो मी ते कसं काय घेतले, फक्त 2 मिनिटं होल्ड करा। बघा, ओके ठीक आहे। आता मी माझ्याकडे 3 ऍक्सिस मी घेऊन आलेलो आहे, ठीक आहे। आता मी काय करतोय बघा, सगळेजण लक्ष द्या। सपोज करा हा तुमचा डिस्क आहे ना, हा तुमचा डिस्क आहे, दिसतं डिस्क। आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला या ऍक्सिस अबाउट माहिती आहे, ह्या ऍक्सिसच्या अवतीभोवती माहिती आहे ना, ही अशी ऍक्सिस, याच्या अबाउट ही अशी फिरेल। याचा काय मोमेंट ऑफ इनर्शिया, mr²/2, बरोबर। आता मला काय करायचं आहे, ह्याच डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे, पण ह्या ऍक्सिसच्या अबाउट। हे दिसतंय तुम्हाला, ही ऍक्सिस दिसतंय, हे बघा, ही एकामेकाला परपेंडिकुलर आहे की नाही ऍक्सिस, बरोबर। ही याला परपेंडिकुलर आहे आणि ही जी ऍक्सिस आहे ते याच्या प्लेन मध्ये लागून आहे, बरोबर आहे। हे दिसतंय तुम्हाला, ही अशी ऍक्सिस आहे बघा, है ना। आणि एक मी तिसरी ऍक्सिस पण घेऊ शकतो जी ह्या दोघांनाही परपेंडिकुलर राहील, अगदी ह्या प्रकारे। हे बघा, आता दिसतंय तुम्हाला, हे तीनही ऍक्सिस जे आहेत बेटा ते एकामेकाला परपेंडिकुलर आहेत, बघा। हे बघा, ही तुमच्याकडे डायरेक्टेड आहे, ही परपेंडिकुलर आहे याला आणि याला सुद्धा, है ना, हे दिसतंय याला सुद्धा आणि याला सुद्धा ही परपेंडिकुलर आहे, म्हणजे तीनही एकामेकाला परपेंडिकुलर आहे। पण ह्या ज्या 2 ऍक्सिस आहे ते ह्या डिस्कच्या प्लेन मध्ये आहे आणि ही जी ऍक्सिस आहे ह्या डिस्कला काय आहे, परपेंडिकुलर आहे। म्हणजे काय, ह्या ज्या 2 ऍक्सिस ज्या आहेत त्या ह्या डिस्कच्या प्लेन मध्ये आहे आणि ही ऍक्सिस जी आहे हे डिस्कला परपेंडिकुलर आहे।
बरोबर. मग अशा जर ऍक्सिस असतील तर मग याचा रिझल्ट काय आहे ते बघा, तुम्हाला सांगतो मी. सपोज करा ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मी आय झेड घेणार, या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मी आय एक्स घेणार, आणि ह्याच्या अबाउट जर मी आय वाय घेणार, है ना. असं जर कार्यक्रम असेल तर सरळ रिझल्ट काय निघतो, आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. आता तुम्ही बघू शकता डिस्क आहे, आय वाय आणि आय एक्सच्या अबाउट एकच निघेल, म्हणजे डिस्कला तुम्ही कुठेही डायमीटर घ्या ना, मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच मिळेल तुम्हाला. म्हणून डिस्कच्या केसमध्ये काय होऊन जातं बेटा, आय एक्स बरोबर आय वाय होते. पण ह्या सगळ्याच बाबतीत होत नाही, है ना. डिस्क झालं, रिंग झालं, तुमचं तुमचं स्पियर झालं, ह्या सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला ही गोष्ट मिळते. बरोबर. म्हणून सिंपल एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस काय म्हणते की एक ऑब्जेक्ट आहे, सगळे लक्ष द्या, सगळे आता सगळं थोडंसं दूर ठेवा आणि ते लक्ष द्या मी काय म्हणतोय बघा. हा तुमचा डिस्क आहे, इमॅजिन करा की हे राऊंड आहे. या डिस्कचा याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे, हे बघा याला परपेंडिक्युलर, बरोबर. आता जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे, हे दिसतंय तुम्हाला, ही ऍक्सिस आणि ही ऍक्सिस काय एकामेकाला परपेंडिक्युलर, आणि या दोघांनाही परपेंडिक्युलर करण्यासाठी मी परत एक तिसरी ऍक्सिस घेऊन आलो, हे बघा दिसतंय तुम्हाला. हे तीनही ऍक्सिस एकामेकांना कसं आहे बेटा, परपेंडिक्युलर आहे. तीनही ऍक्सिस एकामेकाला कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. मग मग कसं म्हणायचं, याला कसं सांगायचं, ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ह्या ज्या दोन ऍक्सिस आहेत ते याच्या प्लेनमध्ये राहतील, म्हणजेच याच्यावर राहतील, आणि ही ऍक्सिस याच्या परपेंडिक्युलर राहतील. मला सांगा हे तुम्हाला रिझल्ट कळलं का, कमॉन. म्हणजे जे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलं हे कळलं का, येस फटाफट, है ना. मी छोटेसे एक दोन जेव्हा न्यूमरिकल घेणार ना ते तुम्हाला आणखी क्लिअर होईल. फक्त मला सांगा इथपर्यंत क्लिअर आहे का. सिंपल आहे. गुड गुड, है ना. परत क्लिअर होईल बघा, मी सांगतो परत क्लिअर होईल, ठीक आहे. तर दिस इज थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता याच्यामध्ये एक छोटंसं मी तुम्हाला क्वेश्चन घेतोय. सपोज करा हा डिस्क आहे, है ना. क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला आधी सोडून देतोय मग तुम्ही बघाल. हा डिस्क आहे, है ना. ही ही पूर्ण अशी काय तुमची डिस्क, म्हणजे सॉलिड डिस्क, है ना. हॉलो डिस्क तर राहत नाही, हे असं एक स्ट्रक्चर आहे डिस्कचं, बरोबर आहे. आणि ह्या डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस हे आपल्याला माहिती आहे, हे किती आहे, एम आर स्क्वेअर बाय 2, बरोबर. आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे या ऍक्सिसच्या अबाउट, म्हणजे याच्या डायमीटरच्या अबाउट. मग ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया जर मी आय घेतलं तर ते आय किती राहील हे तुम्हाला उत्तर काढायचं आहे, बरोबर आहे. आता बघा अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस काय म्हणते बघा. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस काय म्हणतं की आय झेड बरोबर आय एक्स प्लस आय वाय होत आहे, बरोबर. आता बघा आय झेड म्हणजे काय, तर हे म्हणजे ह्या ऍक्सिसच्या अबाउट, आय झेड म्हणजे तुमची जी झेड ऍक्सिस असते ना ते एक्झॅक्टली म्हणजे त्याच्या परपेंडिक्युलर, है ना. आता हा सपोज करा आय झालं, अशीच एक ऍक्सिस ह्या दोघांना परपेंडिक्युलर मी असं काढू शकतो. पण डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर हे तुम्ही कोणत्याही डायमीटरच्या अबाउट घ्या सारखीच राहील, है ना. म्हणजे असं गोल स्ट्रक्चर आहे, सपोज करा हा तुमचा असं गोल स्ट्रक्चर आहे, हा असा गोल स्ट्रक्चर आहे. मग तुम्ही डायमीटर कसंही काढा ना, तुम्ही असं काढा, असं काढा, असं काढा, कसंही तुम्ही डायमीटर काढा, डायमीटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कसं राहणार आहे, सेम. कारण काही वेगळं त्याच्यामध्ये मास डिस्ट्रीब्युशन होणार नाहीये. त्याच्यामुळे डायमीटर जे आहे ते कसं, सॉरी डायमीटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे ते कसं राहणार आहे बेटा, सेम राहणार आहे, बरोबर. मग मी काय केलं याच्यामध्ये बघा, मी काय केलं याच्यामध्ये, हा थेरम वापरली. आय झेड म्हणजे काय, एम आर स्क्वेअर बाय 2,
प्लस, सॉरी प्लस नाही, इक्वल टू काय होणार, हा आय है ना, हे बघा हा आय वाय पकडलं आणि आय एक्स पकडलं तरी दोनही आय आयच राहणार आहे. सो इट इज आय प्लस आय है ना. सो देअर फोर एम आर स्क्वेअर अपॉन 2 that is equals to 2i and therefore I is equals to mr square by 4. बस झालं है ना. हे बघा आय एक्स आणि आय वाय हे दोनही काय होणार आय. का बरं, कारण तो अबाउट डायमीटर आहे. डायमीटर तुम्ही कसंही घ्या, तुम्हाला मी आता काढून दाखवलं, डायमीटर तुम्ही कसंही घ्या है ना, ते कसं राहणार आहे सेम. म्हणजे हल्ली ही जी डायग्राम आहे हे तुम्ही कशी काढू शकता, हे जे मी काढलं हे काय तुमचं आय है ना, याला परपेंडिक्युलर दुसरी ऍक्सिस होणार ही अशी, ही सुद्धा आयच होणार. म्हणजे याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे हे अशी गोल फिरेल, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे हे अशी गोल फिरेल. सारखंच आहे ना, काही वेगळं आहे नाही. आणि ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर म्हणजे ही अशी तुमच्याकडे येणारी ऍक्सिस ती किती आय झेड. मग आय झेड बरोबर आय प्लस आय म्हणजे किती 2i. आय झेड किती होतं एम आर स्क्वेअर बाय 2 आणि म्हणून आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट इट्स डायमीटर इज mr square by 4. The moment of inertia of a disk perpendicular to its plane is what mr square by 2. मला वाटतं हे तुम्हाला मी डायग्राम्स सॉरी हे जे तुम्हाला दिले होते मी चार्ट करायला है ना, हा चार्ट करायला कुठे गेले, एक मिनिट आहे का, काढले वाटते मी, ठीक आहे जाऊ द्या हरकत नाही है ना. तुम्हाला तिथे चार्ट दिलं होतं मी, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं किंवा तिथे रिझल्ट्स होते की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अर ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन जे असते ते किती असते एम आर स्क्वेअर बाय 2 आणि अबाउट इट्स डायमीटर किती असते एम आर स्क्वेअर बाय 4. हे रिझल्ट कळलं का सांगा मला, कमॉन. बाकी सगळे लोक थोडंसं फोकस्ड व्हा है ना, थोडंसं आणखी अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. मी क्वेश्चन नंबर 2 वर जातोय, रिंग साठी बघतोय आता. क्वेश्चन नंबर 2 बरोबर. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा मी काय घेतोय, एक रिंग घेतोय है ना. आता याच्या आधी काय घेतली होती मी, डिस्क घेतली होती. आता मी काय घेतोय बेटा, रिंग घेते. आता मी रिंग घेतली आणि रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया मला ह्या ऍक्सिसच्या अबाउट माहिती आहे, हे किती आहे एम आर स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट मला काय पाहिजे, द डायमीटर पाहिजे, अबाउट द डायमीटर पाहिजे. तर मग याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार, तुम्हाला मी ऑप्शन देतोय ए सेम राहणार दॅट इज एम आर स्क्वेअर, बी एम आर स्क्वेअर बाय 4 राहणार, सी एम आर स्क्वेअर बाय 2 राहणार आणि डी याच्यापैकी कुठलाही उत्तर बरोबर नाही. म्हणजे याला सोडून काहीतरी वेगळं उत्तर राहील. हा सांगा, गुड है ना, इनफ आहे. चला याचं उत्तर द्या मला. आता काय राहणार मोमेंट ऑफ इनर्शिया, 1 मिनिट तुम्हाला देतो, सिंगल चॉईस क्वेश्चन, स्टार्ट द बॉल, कम ऑन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट दिस ऍक्सिस किती आहे एम आर स्क्वेअर. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ह्या ऍक्सिस काढायचं आहे. मग ते ऍक्सिस काय राहणार म्हणजे काय, अबाउट द डायमीटर ऑफ द रिंग. ओके चला काढा फटाफट. सिंपल आहे, जसं आत्ता स्टेप मी यूज केले बस ते स्टेप तुम्हाला यूज करायचं आहे, बाकी काही नाही. सिंपल आहे बिलकुल. ओके सो आन्सर टू दिस क्वेश्चन इज सी आय सपोज. आणि आय होप सगळ्या लोकांनी उत्तर बरोबर दिलं असेल. खूप छान. PM प्रसाद, मिस्टर हॅकर अँड अनिकेत यांनी उत्तर सर्वात आधी दिलं आणि ते एकदम बरोबर आहे. बघा सिंपलची गोष्ट जी तुम्हाला मी आता सांगितली होती तीच आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग है ना अबाउट दिस ऍक्सिस इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस है ना, ही जी ऍक्सिस आहे त्याच्या अबाउट. मग बाय युझिंग थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस काय येते तुमचं, आय झेड बरोबर
आय एक्स प्लस आय वाय है ना. आता सपोज करा 2 मिनिटं तुम्ही काय करताय है ना, याला तुम्ही काय घेताय, याला तुम्ही काय घेताय आय एक्स घेताय आणि याला तुम्ही काय घेताय आय वाय घेताय. पण आय एक्स आणि आय वाय तर सेमच आहे कारण ते दोनही अबाउट डायमीटर आहेत. मग त्याच्यामुळे मी दोघांच्या जागी एकच लिहू शकतो काय की आय झेड बरोबर 2i. मग आय झेड किती आहे एम आर स्क्वेअर बरोबर किती 2i. सो देअर फोर आय बरोबर काय होणार आहे एम आर स्क्वेअर बाय 2. आलं का लक्षात. दॅट इज सिम्पल वन, दॅट इज द इझी वन है ना. आता मी याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशन सांगतो. म्हणजे एक तुम्हाला एक गोष्ट कळली की थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस कसं यूज करायचं. जर पॅरलल एखादी ही असेल काय म्हणते आपलं ऍक्सिस असेल तर पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करणार. पण परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलर करणार. जसं फॉर एक्झाम्पल मी एक परत क्वेश्चन घेऊन पाहतो त्यानंतर आपण डेरिव्हेशन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 3 है ना, बघूया हे तुम्हाला येतंय का है ना. सपोज करा की ही एक डिस्क आहे, ही एक डिस्क आहे ना. काय आहे बाळ, ही डिस्क आहे. चला मी याला डिस्क करून घेतोय असं तुमच्यासाठी एकदम छान वाली डिस्क है ना. ही डिस्क आहे बरोबर. आता डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला माहिती आहे किती आहे एम आर स्क्वेअर बाय 2. आता तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा ह्या ऍक्सिसच्या अबाउट म्हणजेच टँजेंट टू द डिस्क अँड इन इट्स प्लेन. म्हणजे आता तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं कशाच्या अबाउट काढल्या होत्या ह्या ऍक्सिसच्या अबाउट काढलं होतं है ना. ती ऍक्सिस डायमीटर ऑफ डिस्क होती बरोबर आहे. आता तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ती कशी आहे बेटा, ती डायमीटर नाही आहे, ती टू द रिंग आहे, टँजेंट टू द रिंग. म्हणजे बघा मी तुम्हाला आता सांगतो परत एकदा की तुम्हाला याच्या ह्या ऍक्सिसच्या अबाउट काढायचा. म्हणजे ही जी डिस्क आहे ती अशी फिरणार, हे ऍक्सिस अशी राहील आणि डिस्क जी आहे ती अशी फिरणार. ऍक्सिस कशी राहणार आहे, टँजेंट राहणार आहे. कशी राहणार आहे बेटा, टँजेंट राहणार आहे. मग कसं काढणार मी तुम्हाला एक काढून दाखवतो, बाकी तुम्हाला काढायचं आहे. लॅग होत आहे ना थोडस. येस वाटलंच मला लॅग आहे म्हणून थोडं. हा लॅग होतं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी परत एकदा तुम्हाला क्वेश्चन सांगतो की आता क्वेश्चन काय आहे. हे बघा आतापर्यंत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढलं होतं. हे बघा आपल्याला हा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती होतं बरोबर आहे. आपल्याला हा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती होतं, हे दिसतंय परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क. मग आपण काय केलं, हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला दॅट इज डायमीटर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला दॅट इज डायमीटर. आता मी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतोय, हे इथून हे बघा, हे एकदम शेवटी त्याच्या ज्याला टँजेंट म्हणतं. म्हणजे एखादी जर सर्कल असेल असं, एक सेकंड, हा सपोज करा तुमचा हा जर सर्कल असेल असं, हा जर तुमचा सर्कल असेल बरोबर आहे, त्या सर्कलला आतापर्यंत आपण डायमीटर म्हणजे ह्या ऍक्सिसच्या अबाउट काढलेलं होतं. आता ह्या ऍक्सिसच्या अबाउट नाही काढायचं आहे, सॉरी ह्या ऍक्सिसच्या अबाउट नाही काढायचं, आपल्याला काढायचं ह्या ऍक्सिसच्या अबाउट. म्हणजे त्या सर्कलला किंवा त्या डिस्कला कसं असला पाहिजे, तो टँजेंट असला पाहिजे. आलं का लक्षात. हे म्हणजे हे बरोबर. आता कसं करणार, आता बघा आपल्याला ह्या केसमध्ये दोनों थ्योरम वापरावं लागेल. दोनों थ्योरम हमको यहाँ पे यूज करना पड़ेगा. पहले हम परपेंडिकुलर यूज करेंगे, बाद में हम पैरेलल करेंगे. कैसा, देखो मुझे इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया पता है, इस एक्सिस के अबाउट लेके आना है, ये इस एक्सिस के अबाउट लेके आना है, तो थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस यूज करूंगा. वो मैंने अभी अभी किया. तो मुझे यहाँ पे क्या फॉर्मूला मिला था, mr स्क्वायर बाई 4 मिला था बराबर. यानी इस एक्सिस के अबाउट मुझे मोमेंट ऑफ इनर्शिया कितना मिला, mr स्क्वायर बाई 4.
अब मुझे इस एक्सिस के अबाउट चाहिए क्या? नहीं, मुझे इस एक्सिस के अबाउट चाहिए। तो यहां पे मैं कौन सी थ्योरम लगाऊंगा? पैरेलल एक्सिस थ्योरम। क्यों? क्योंकि इस एक्सिस को पैरेलल ये है। तो पैरेलल एक्सिस थ्योरम क्या बोलती है कि जो भी आपका आई नॉट रहेगा वो रहेगा आई सी प्लस एम एच स्क्वायर। एच क्या है? दोनों के बीच का परपेंडिकुलर डिस्टेंस, यानी ये वाला डिस्टेंस, यानी ये कितना हो जाएगा? आर। यहां पे आप देख सकते हो इन दोनों के बीच का डिस्टेंस कितना हो जाएगा? आर। तो बस पैरेलल एक्सिस थ्योरम लगाओ। सो पैरेलल एक्सिस थ्योरम क्या बोलती है? इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया यानी आई नॉट बराबर आई सी। आई सी बोलो तो सेंटर ऑफ मास से पास होने वाली। सो दैट इज इक्वल टू एम आर स्क्वायर बाई 4 प्लस मास ऑफ द डिस्क कितना? एम, है ना, और दोनों के बीच का डिस्टेंस कितना? आर, तो उसका स्क्वायर। समझ में आ गया? सो एम आर स्क्वायर बाई 4 प्लस एम आर स्क्वायर, अगर इसको मैं सॉल्व करता हूं तो मुझे मिलता है 5/4 एम आर स्क्वायर। तो ये हो गया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क टेंजेंट टू इट्स moment of inertia of a disk about an axis which is in the plane of the disk and tangent to it। तो यहां पे आप देख सकते हो इस एक्सिस के अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया है वो है 5/4 एम आर स्क्वायर। समझा? सिंपल है। देखो, मुझे इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए। देखो, इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए। मेरे पास इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया है एम आर स्क्वायर बाई 2। उससे मैंने इस एक्सिस के अबाउट निकाल लिया, दैट इज व्हाट? एम आर स्क्वायर बाई 4। अभी ये एक्सिस इस एक्सिस को क्या है? पैरेलल। तो मैंने पैरेलल एक्सिस थ्योरम लगा के क्या निकाल लिया? 5/4 एम आर स्क्वायर। दैट्स इट, खत्म काम। बताओ क्लियर है क्या? क्वेश्चन क्लियर है क्या? तो 5/4 एम आर स्क्वायर इज द राइट आंसर। इसकी अच्छे से प्रैक्टिस करो बेटा, क्योंकि ये बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है। ठीक है, आई होप दिस इज क्लियर। आप एक बार अभी रिंग का निकालो, आपको और क्लियर हो जाएगा। चलो, बहुत बढ़िया। ठीक है, कोई दिक्कत नहीं। अभी आप सब लोग रिंग का मुझे मोमेंट ऑफ इनर्शिया बताओ। चलो, क्वेश्चन नंबर 4 में दे रहा हूं आपको, है ना। आपको क्या बताना है कि अगर मान लो ये आपकी रिंग है ना, और रिंग का मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस जो है आपको पता है एम आर स्क्वायर। तो मुझे इसी रिंग का मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए अबाउट दिस एक्सिस, वो कितना रहेगा आपको बताना है। सबसे पहले ऑप्शन नंबर ए, दैट इज एम आर स्क्वायर बाई 4। ऑप्शन नंबर बी, 3/4 एम आर स्क्वायर। ऑप्शन नंबर सी, 3/2 एम आर स्क्वायर। या फिर ऑप्शन नंबर डी, नन। चलो कम ऑन, सिंगल चॉइस क्वेश्चन बताओ। ये कुछ बेसिक चीजें आपको आनी चाहिए बेटा। जब तक आपको ये बेसिक चीजें नहीं आएगी तब तक आप इस थ्योरम ऑफ पैरेलल और परपेंडिकुलर एक्सिस के क्वेश्चंस नहीं सॉल्व कर पाओगे, है ना। कि किस तरीके से हम एक एक्सिस से दूसरे एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया निकाल सकते हैं। हो सकता है कभी आपको ये दिया हो और आपको ये निकालने के लिए बोला हो, है ना। तो आपको पता रहने को हो ना कि इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कितना होता है, अबाउट डायमीटर कितना होता है। अगर नहीं होता है तो एटलीस्ट निकालते आना चाहिए, है ना। सो दिस इज nothing but how you apply the theorem of parallel and perpendicular axis in that particular question, बरोबर। चलो, आंसर टू दिस क्वेश्चन इज सी। ठीक है,
चलो काफी लोगों ने सही आंसर दिया है, ईश्वर, मिस्टर हैकर एंड देवेंद्र। चलो कैसा होगा देखो, सिंपल, जो मैंने अभी अभी आपको बताया है वही होगा कि सबसे पहले मैं क्या करूंगा, इस एक्सिस से पहले इस एक्सिस के अबाउट जाऊंगा। तो हमको पता है इस एक्सिस के अबाउट एम आर स्क्वायर है, तो इस एक्सिस के अबाउट हमने अभी अभी निकाला था, दैट इज एम आर स्क्वायर बाई 2 है। अब ये एक्सिस और ये एक्सिस एक दूसरे को क्या है बेटा, पैरेलल है, और इन दोनों के बीच का जो डिस्टेंस है दैट इज नथिंग बट द आर, दैट इज आर इज द रेडियस ऑफ द रिंग। तो बस मैं वही करूंगा कि जो भी मेरा आई नॉट है दैट इज इक्वल टू आई सी प्लस एम एच स्क्वायर, बराबर। सो देयरफॉर आई नॉट इज इक्वल टू आई सी कितना है बेटा, एम आर स्क्वायर बाई 2 प्लस एम आर स्क्वायर। इसको अगर आप सॉल्व करोगे सो दैट इज 3 बाई 2 एम आर स्क्वायर। तो आंसर टू दिस क्वेश्चन इज व्हाट, सी। इट इज दैट सिंपल, है ना। बस आपने ध्यान में रखना है कि किस तरीके से हम परपेंडिकुलर से प्लेन में जा सकते हैं और प्लेन से एक जगह से दूसरी जगह पैरेलल जा सकते हैं। तो अभी क्वेश्चंस आपको कैसे भी आ सकते हैं बेटा, जरूरी नहीं है कि ऐसे ही आए। आपको क्वेश्चन ऐसे भी आ सकता है कि मान लो ये है आपका डिस्क, है ना, चाहे डिस्क हो चाहे रिंग हो कुछ भी हो, है ना। मान लो ये है आपका डिस्क, ऐसा मान लो डिस्क है, बराबर। और आपको मोमेंट ऑफ इनर्शिया पहले मान लो दिया है इस एक्सिस के अबाउट, है ना, इस एक्सिस के अबाउट दिया है आपको मोमेंट ऑफ इनर्शिया, और आपको पूछा जा सकता है कि मोमेंट ऑफ इनर्शिया इस एक्सिस के अबाउट बताओ आप, है ना। अब ये क्या है बेटा, ये एक्सिस कैसी है, ये एक्सिस आर के बीच में आती है ना, यानी ये यहां से लेके यहां तक का डिस्टेंस कितना हो जाएगा, आर बाई 2, और यहां से यहां तक डिस्टेंस कितना हो जाएगा, आर बाई 2। ये वाला डिस्टेंस कितना है तुम्हारा, आर। तो देखो हम यहां से पहले इस एक्सिस के अबाउट जाएंगे पैरेलल जो है, फिर पैरेलल से जाएंगे इस एक्सिस के अबाउट जो परपेंडिकुलर है, और उसके बाद जाएंगे हम इस एक्सिस के ऊपर जो इसको पैरेलल है। समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूं, यानी हो सकता है आपको ये एक्सिस दी गई हो, इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया दिया गया हो, और आपको पूछा हो कि मोमेंट ऑफ इनर्शिया बताइए बेटा जो इस एक्सिस के अबाउट हो। आता ही एक्सिस कुठून पास होता, सेंटर मधून पास होत आहे का, नाही, पण या एक्सिसला ती पॅरलल इथे आहे आणि दोघांमधलं अंतर सुद्धा दिलेलं आहे आर बाय 2। मग आपल्याला तसं जावं लागेल, म्हणजे आधी मला इथून जे आहे ते मी आधी इथे जाणार, इथून मग याला परपेंडिकुलर जाणार, परपेंडिकुलर वरून मग मी याला पॅरलल जाणार। आलं का लक्षात मी काय म्हणतोय, अशा प्रकारे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे प्रश्न येतील, पण तुम्हाला हे आधी सोडून देणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे, ठीक आहे। चला मी आता हा घेतलंच आहे, आता हा सोडून देतो तुम्हाला। म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारले आहे किंवा काय दिलेलं आहे बघा, आपल्याला माहिती आहे याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला आता आता काय मिळालं होतं, रिंग होतं ना। चला सो दिस इज एम आर, सॉरी 3/2 एम आर स्क्वेअर होतं, बरोबर आहे, 3/2 एम आर स्क्वेअर होतं, बरोबर। मग मी ह्या ऍक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला जाणार तर मला एम आर स्क्वेअर बाय 2च मिळणार, है ना। तुम्ही मग ते थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस लावलं तरी तेच मिळणार। मग इथून जेव्हा मी ह्याला परपेंडिकुलर ऍक्सिसला मी जेव्हा याच्या अगेन्स्ट बघायला जाणार तर ते किती होणार, एम आर स्क्वेअर होणार। मग मला याच्यानंतर इकडे यायचं झालं तर ह्याच्या दोघांमधलं अंतर किती आहे, आर बाय 2। मी परत पॅरल ऍक्सिस थेरम लावीन आणि मला याचा रिझल्ट काय मिळेल, दॅट इज आय नॉट इज इक्वल टू एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर बाय 4, कारण एम आर किती आहे, आर बाय 2, त्याचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर बाय 4। तर याला तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल सो 5/4 एम आर स्क्वेअर मला इथे आन्सर मिळतो, दिस इज आय नॉट। तर ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार आहे बेटा, 5/4 एम आर स्क्वेअर। अलग लक्षात मी काय म्हणतोय, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठेही कसेही विचारू शकतात, है ना। हा हाफ होऊ शकतो किंवा होऊ शकते हा आर बाय 4 असेल, है ना, किंवा तुम्हाला असं देऊन राहणार की ह्या ऍक्सिसचा डिस्टन्स ह्या रिम पासून किती आहे, आर बाय 4, तर इकडून किती होणार, मग 3r/4 होणार, है ना। म्हणजे बघा सपोज करा तुम्हाला असं हे दिलेलं आहे, काय म्हणते, अंतर दिलेलं आहे की याच्या जे एक टँजेंट आहे त्याच्या रिम पासून तो किती अंतरावर आहे, r/4 अंतरावर आहे। म्हणजे हा जो डिस्टन्स झाला तो r/4, म्हणजे ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे। पण हा अंतर मला काही घेणं देणं नाही, मला हा अंतर पाहिजे ना ह्या ऍक्सिस पासून, मग हा किती होणार, 3r/4। हे आलं का लक्षात, हे असं घुमवून फिरून, जसं हा रिंग आहे, मग डिस्क आहे, मग स्पियर आहे, मग तुमचं रॉड आहे, है ना, ह्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात। मला सांगा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात हे क्लिअर आहे का, कम ऑन, है ना। म्हणून
थोडंसं वेट करायचं है ना. मग कधी कधी कॉम्बिनेशन विचारतात है ना, 2-3 गोष्टी एकासोबत लावून घेतात, मग कॉम्बिनेशनने विचारतात काय राहणार मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून हे बेसिक कन्सेप्ट की कशा प्रकारे आपण थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस लावू आणि उत्तर काढू हे येणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. मी एकदा परत सगळ्या गोष्टी रिवाइज करतो. ठीक आहे, हे समजणं खूप गरजेचं आहे तुम्हाला, कारण हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे पूर्ण चॅप्टरचा. याच्याच वर तुम्हाला हे बोर्डाचे न्यूमरिकल तर झाले, क्लिअर झाले, हे एवढेच येतात बोर्डाचे न्यूमरिकल, त्याच्यावर काही येणार नाहीये है ना. पण सीईटी मध्ये थोडेसे आणखी ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स येतात, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, पण आधी याच्यावर एकदा रिव्हिजन करू आणि बघू की तुम्हाला ह्या गोष्टी आजच्या क्लिअर आहेत की नाही आहेत बा म्हणून. चलो, बहुत बढ़िया है ना. ये एक चीज ऐसी भी होती है कि जैसे फॉर एग्जाम्पल अभी देखो ये रेडियस ऑफ गायरेशन है ना. आता मी तुम्हाला हे सांगितलं की हे कोणत्याही ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लावतात. मग कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काढायला लावतील. सपोज करा ह्या ऍक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती एवढा, मग याला कशाने इक्वेट करायचं, एम के स्क्वेअरने इक्वेट करायचं. मग एम एम इथे कॅन्सल होऊन जातो, देअरफॉर के इज इक्वल्स टू काय मिळतो, √5/2r. So this is the radius of gyration of this disk about this axis. बस काम खतम. त्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आणि मग त्याला काय एम के स्क्वेअरशी इक्वेट करायचं. ठीक आहे, चला मी परत एकदा सांगतो, सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. अजून आपण डेरिव्हेशन केलेला नाही आहे, आपण त्याचे न्यूमरिकल्स क्लिअर केलेले आहेत. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला मी रेडियस ऑफ गायरेशन सांगितलं. रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, ऍक्च्युली हा रिकॅपचा पार्ट आहे. ठीक आहे, सांगतोय. रेडियस ऑफ गायरेशन काय बेटा, रेडियस ऑफ गायरेशन हा एक डिस्टन्स आहे. कुठून, एक पर्टिक्युलर ऍक्सिस पासून. त्या डिस्टन्सवर जर तुम्ही त्या बॉडीचा पूर्ण मास ठेवला आहे असं जर इमॅजिन केलं, त्या पॉइंटवर है ना, कुठल्या पॉइंटवर, त्या अंतरावर. जसं फॉर एक्झाम्पल हा डिस्क आहे, तर डिस्कच्या ह्या ऍक्सिस पासून मी सपोज करा या अंतरावर, म्हणजे हा जो दिसतोय हा अंतर के पकडलंय, आणि के अंतरावर ह्या पॉइंटवर मी काय सपोज करतोय की हा डिस्कचा पूर्ण मास जर मी ठेवलंय है ना, तर काय होणार, जो मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण डिस्कचा जो आहे तो मला एम के स्क्वेअर हे क्लिअर कट मिळणार. आलं का लक्षात. आता हा झाला केच्या सेन्समध्ये तो फॉर्म्युला, पण mr²/2, सॉरी हा डिस्क म्हटलं ना, हा mr²/2 काय होणार, त्याचा ओरिजिनल फॉर्म्युला. मग एम के स्क्वेअर बरोबर mr²/2 ला मी इक्वेट करणार, तर मला के ची जे व्हॅल्यू आहे ते r/√2 मिळणार. म्हणजे सरळची गोष्ट आहे, के म्हणजे काय, r/√2. म्हणजे एका शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर जर तुम्ही इथून ह्या डिस्टन्स पासून एवढा डिस्टन्स, हा जो आपण के म्हणतोय, तो के इज इक्वल टू r/√2 एवढ्या अंतरावर सपोज करा ह्या पूर्ण डिस्कचा मास जर तुम्ही इथे ठेवला असं इमॅजिन केलं, तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम मिळेल ॲज दॅट ऑफ द ओरिजिनल फॉर्म्युला. म्हणून रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दिस डिस्क अबाउट दिस ऍक्सिस इज r/√2. सिंपल. पण सपोज करा अबाउट त्याचे डायमीटर काढायचं आहे, तर आताच आपण डायमीटर बघितला होता, mr²/2 होते, सॉरी mr²/4 होते. मग mr²/4 इज इक्वल टू एम के स्क्वेअर जर करणार, तर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन त्या केसमध्ये r/2 मिळते. हे वेगवेगळं आहे. ठीक आहे, सो रेडियस ऑफ गायरेशन तुमचं क्लिअर आहे. ओके, मग थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आपण बघितली, ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस तुम्हाला मी सांगितलं की कशा प्रकारे एक जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, त्याच्या प्लेनला जर परपेंडिक्युलर एक ऍक्सिस असेल, प्लेन लॅमिना है ना, त्याच्या प्लेनला एक परपेंडिक्युलर जर ऍक्सिस असेल आणि त्याला दोन परपेंडिक्युलर ऍक्सिस असतील, दिस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस है ना. ते तुम्ही बघू शकता, IZ बरोबर IX प्लस IY. मग मी याचे न्यूमरिकल्स म्हणजे एक छोटेशी तुम्हाला समजवण्यासाठी हे घेतलं की सपोज करा हा डिस्क आहे है ना, मी इथे लिहून घेतो. सपोज करा ही काय आहे, तुमची डिस्क आहे, आणि डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसच्या अबाउट mr²/2 आहे, तर ह्या ऍक्सिसच्या अबाउट किती होणार. तर दिस इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉट, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. हा जेव्हा मी इथे फॉर्म्युला लावत आहो, बरोबर आहे, तेव्हा mr²/2 बरोबर I प्लस I ऍड केलं, I इज इक्वल टू mr²/4, म्हणजे ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते बेटा, mr²/4. आलं लक्षात. ते काय केलं, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस लावला.
इन द सेम वे इथे मी रिंगला लावलं, उत्तर तेच मिळालं. मग मी काय केलं, दोनही यूज करण्याचा प्रयत्न केला, थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर. म्हणजे मला ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, पण ह्या ऍक्सिसच्या अबाउट काढायचं आहे. तर मी आधी इथून इथे येणार आणि मग ह्याच्यामध्ये याला पॅरलल ऍक्सिस थेरम लावणार, तर मला उत्तर तो मिळालं. सेम फॉर मी तुम्हाला रिंगसाठी विचारलं आणि फायनली मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणजे एक ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया दिलं असेल तर दुसऱ्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढायचं. जसं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला इथे क्वेश्चन देतोय, ठीक आहे, ठीक आहे, की सपोज करा हा तुमचं डिस्क आहे. काय आहे बेटा, डिस्क. मी इथे लिहून घेतो, डिस्क है ना. आता सपोज करा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसच्या अबाउट 10 युनिट्स आहेत. किती आहेत, 10 युनिट्स. असं दिलं राहते तुम्हाला की ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती, 10 युनिट्स. तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ठीक आहे. चला सपोज करा ह्याच ऍक्सिसच्या अबाउट, परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउट. आता कसं करणार है ना. आता आला प्रॉब्लेम, ना आर दिलेला आहे ना एम दिलेला आहे, बरोबर आहे. मग मी काय करतो बघा, इथे कसं सॉल्व्ह करतात याला. हा काय आहे, 10 युनिट्स, म्हणजे मी हा मोमेंट ऑफ इनर्शिया पकडतो इथे आय, बरोबर आहे. आणि किंवा आय, ठीक आहे, आय पकडलं. ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मला काढायचं आहे, त्याला मी असं लिहून घेतो I1, बरोबर. पण हे करण्यासाठी मला मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या अबाउट काढावं लागतं, म्हणून याला मी नाव देतो I2. मला I1 काढायचं आहे, बरोबर. आता बघा, तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की जर मी इमॅजिन केलं 2 मिनिटासाठी की याचं मास m आहे आणि हा रेडियस जर r आहे, तर ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार आहे, mr²/2. या ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार आहे, mr²/4, बरोबर. आणि ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार आहे, 5/4mr². अलग लक्षात मी काय म्हणतोय. मग 5/4mr² म्हणजे किती, तुमचं 10 युनिट्स आहे है ना. 5/4mr² म्हणजे तुमचं 10 युनिट्स आहे. तर mr²/2 किती राहणार हे तुम्हाला काढायचं आहे. हे बघा सरळची गोष्ट आहे. 5/4mr² हे बरोबर किती आहे तुमचं, 10 युनिट आहे. तर mr²/2 हे किती होणार, एक्स किती होणार. आता बघा mr² इथे कॅन्सल होतो, 2 1 2 2 2 4. सो 5/2 that is equals to 10/x है ना. and therefore 5 1 5 5 2 10. so x is equals to 4 युनिट्स जे आहे हा तुमचा उत्तर येतो. म्हणजे याच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे है ना, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती येतोय तुमचं, 4 युनिट्स. संपलं विषय. क्लिअर आहे का सांगा, हे जे मी सॉल्व्ह केलं हे क्लिअर आहे का, कम ऑन. येस. बघा थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढत आहे है ना. चलो सही है, काफी बच्चों को यहाँ पे समझ रहा है, दॅट इज वेल अँड गुड. बराबर. बस असंच काढायचंय तुम्हाला, दुसरं काहीच नाही. आता हा डिस्क झालं, मग तुम्ही रिंगसाठी पण काढू शकता. रिंगसाठी तसं इक्वेट करायचं आणि उत्तर काढायचं. हे जस्ट तुम्हाला नॉमिनली सांगतोय की कसं काढायचं. जेव्हा आपण परत याच्यावरचे प्रश्न घेऊ तेव्हा तुम्हाला ते कळेल. आता मी स्ट्रेट अवे जातोय बेटा, ठीक आहे, स्ट्रेट अवे जातोय तुमचं थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसवर, बरोबर. मग आता काय की सपोज करा एक लॅमिना हे तुम्ही कन्सिडर करा है ना. आता आपल्याला सरळ सरळ प्रूफ काय करायचं आहे, इथे काय प्रूफ करायचं आहे आपल्याला, आय झेड इज इक्वल्स आय एक्स
प्लस आय वाय, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, है ना. आता सिंपल आहे, आता तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही समजायला, है ना. आय झेड म्हणजे काय, हे बघा, हे झेड ऍक्सिस दिसतंय तुम्हाला, एक प्लेन लॅमिना आपण घेतलं, है ना, आणि त्या प्लेन लॅमिनाला परपेंडिक्युलर झेड ऍक्सिस, आणि याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड होणार, है ना, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड होणार, आणि ह्याला परपेंडिक्युलर आणि ह्या प्लेन मध्ये एकामेकाला परपेंडिक्युलर, म्हणजे दोन ऍक्सिस, ही एक ऍक्सिस आणि ही एक ऍक्सिस, त्या तीनही ऍक्सिसच्या मधात अँगल किती आहे बेटा, 90 डिग्री, हे लक्षात ठेवायचं. असं तीनही ऍक्सिसच्या अबाउट तिन्ही ऍक्सिस मध्ये किती डिग्री राहतील, 90 डिग्री, म्हणजे ते कॉन्करंट पॉइंट वरून ते जात आहेत, बरोबर. फिर मैंने क्या किया, ये आई जेड ले लिया, ये जेड ले लिया, ये वाई ले लिया, ये एक्स ले लिया. एक्स और वाई इस प्लेन, जो भी लैमिना है उसके प्लेन में है, और जो जेड एक्सिस है वो उस प्लेन को परपेंडिकुलर है. तो मुझे इसके अबाउट और इसके अबाउट जो भी मोमेंट ऑफ इनर्शिया होगा उसके बीच में क्या निकालना है बेटा, रिलेशन निकालना है. उसके बीच में क्या निकालना है, मुझे रिलेशन निकालना है. तो मैं क्या कर रहा हूं बेटा, ये जो जेड एक्सिस है, जेड एक्सिस से एक पर्टिकुलर पॉइंट पी पे मैंने एक प्लस एक्स स्क्वायर आप ऐसा लिख सकते हो यहां पे, बराबर है. ठीक है बेटा, थोड़ा सा लैग है, मुझे समझ में आ गया, नो प्रॉब्लम. ठीक है, मैं फिर से एक बार बताता हूँ आपको सब लोगों को कि क्या चीज़ है यहाँ पे. ठीक है, चलो, डोंट वरी अबाउट दिस. मुझे यहाँ पे ये रिलेशन प्रूफ करना है कि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस बराबर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस, बराबर. और ये जो तीनों एक्सिस है वो कैसे है, एक दूसरे को परपेंडिकुलर है. ये बात आप थोड़ा सा ध्यान में रखना, तीनों एक्सिस एक दूसरे को कैसे बेटा परपेंडिकुलर है, बराबर है. तो कैसे करेंगे हम, देखो, सपोज करो इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आई जेड है, इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आई वाई है, इस एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आई एक्स है, बराबर है. तो मैंने क्या किया, इस पॉइंट से, जिस पॉइंट से तीनों एक्सिस पास हो रहे हैं, उस पॉइंट से पी डिस्टेंस पे मैंने एक छोटा सा मास डीएम मैंने इमेजिन किया, बराबर है. और आप देखो यहां पे ये जो पी है वो इस जो एक्स है, एक्स एक्सिस से वाई डिस्टेंस पे है और वाई एक्सिस से एक्स डिस्टेंस पे है. देखो, अगर ये x है तो ये भी x हो जाता है, और अगर ये y है तो ये भी y हो जाता है, यानी ये भी डिस्टेंस y हो जाता है, ये डिस्टेंस हो जाता है x, बराबर. अब यहाँ पे आप देख सकते हो बेटा कि जो भी मेरा z स्क्वायर है दैट इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर हो जाता है, बिकॉज यू नो ये जो एंगल है यहाँ पे ये कितना हो जाता है, 90 डिग्री. तो 90 डिग्री के अपोजिट का साइड कितना हो जाता है, हाइपोटेनियस. तो ये वाला साइड हो गया z, सो z स्क्वायर इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर, है ना. तो सीधी सी बात है, मैं यहाँ पे लिख सकता हूं फ्रॉम फिगर क्या होगा, फ्रॉम फिगर जो मेरा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जेड एक्सिस वो कितना होगा, इंटीग्रेशन ऑफ जेड स्क्वायर डीएम. इन द सेम वे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाई एक्सिस कितना होगा, इंटीग्रेशन ऑफ, देखो ये आपका वाई एक्सिस दिख रहा है, वाई एक्सिस से कितना डिस्टेंस पे ये डीएम पॉइंट एक्स, सो दैट इज एक्स स्क्वायर डीएम. और जो मेरा आई एक्स है वो बन जाएगा इंटीग्रेशन ऑफ वाई स्क्वायर डीएम, है ना. ऑल्सो फ्रॉम द फिगर एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर इज इक्वल टू कितना होता है, जेड स्क्वायर.
मैं दोनों साइड से डीएम से मल्टीप्लाई कर रहा हूं और इंटीग्रेट कर रहा हूं, तो मुझे कैसा मिलेगा, इंटीग्रेशन ऑफ एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर डीएम दैट इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ जेड स्क्वायर डीएम, बराबर। अब यहां पे आप देख सकते हो इंटीग्रेशन ऑफ एक्स स्क्वायर डीएम प्लस इंटीग्रेशन ऑफ वाई स्क्वायर डीएम दैट इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ जेड स्क्वायर डीएम। बस वैल्यू पुटअप करके आंसर ले लो। सो देयर फोर आई एक्स प्लस आई वाय इज इक्वल टू आई झेड, बस काम खतम झालं, प्रूफ काही राहिलं नाही याच्यामध्ये। क्लिअर आहे का सांगा मला, कम ऑन। हा, अरे यार सॉरी, सिंगल चॉईस सॉरी वोट टाईप। क्लिअर आहे का हा डेरिव्हेशन सांगा मला आता। याचं जेही तुमचं काय म्हणतं स्टेटमेंट आहे ते तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, आपण तिथून तेवढं जरी बघितलं तरी मोर दॅन इनफ आहे, बाकी काही करायची आवश्यकता नाही आहे ह्या केसमध्ये। चलो बहुत बढ़िया, ठीक है। सो दैट इज ऑल अबाउट योर परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम। अब इस परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम को हम वर्ड्स में कैसे लिख सकते हैं, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लैमिना अबाउट एन एक्सिस परपेंडिकुलर टू इट्स प्लेन will be is equals to sum of the moment of inertia about an axis or about the two axes which is mutually perpendicular to each other and present in the plane, है ना। that is it, that is your छोड़ दिया हो कि द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लैमिना अबाउट एन वगैरह है है ना। मैंने कुछ नहीं बताया, थोड़ा सा लैग हुआ है मुझे पता है, मैंने बस इतना बताया आपको कि जो भी डेफिनेशन है वो आप टेक्स्ट बुक से रेफर करो, दैट्स इट, और कुछ मैंने यहाँ पे नहीं बताया। अब चलेंगे हम जो सीईटी में क्वेश्चंस आते हैं उसके ऊपर, ठीक है। अब ये क्वेश्चंस देखो, काफी क्वेश्चंस जो है थोड़े से अलग टाइप्स के आते हैं, तो थोड़े से यानी कंसेप्ट तो एक ही है, लेकिन थोड़े से पहले हम इजी वे में जाएंगे, ठीक है। चलो, ये पहला क्वेश्चन 2024 का जो आया था इसको हम पहले देखने की कोशिश करेंगे, देखते हैं क्या चीज है। द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए यूनिफॉर्म सर्कुलर डिस्क इज मैक्सिमम अबाउट एन एक्सिस परपेंडिकुलर टू द डिस्क एंड पासिंग थ्रू अ पॉइंट। देखो, आपको एक डिस्क दी गई है और डिस्क के ऊपर आपको 4 पॉइंट दिए गए। देखो, ये है पॉइंट ए, ये है पॉइंट बी, ये है पॉइंट सी
ये है पॉइंट डी। अब इन चारों पॉइंट में से कौन से एक्सिस के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया सबसे ज्यादा रहेगा? बोला ना मैक्सिमम। यानी आपने क्या करना है, ये देखो ये एक एक्सिस, इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कितना है, इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कितना है, इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कितना है, और इसके अबाउट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया कितना है, ये आपको देखना है। बराबर है? चलो ट्राई करो, आंसर निकाल के बताओ मुझे। 4 ऑप्शंस, 60 सेकेंड, ठीक है। वैसे कितने बच्चों को आता है, लेट मी सी। इजी है, अगर आपको कंसेप्ट समझ में आ गया तो इजी है। मैंने आपको एक कंसेप्ट बताया था क्या, कि जितना दूर रहेगा एक्सिस ऑफ रोटेशन, है ना, उस ऑब्जेक्ट से, उतना ज्यादा मोमेंट ऑफ इनर्शिया होता है। तो बस यही कंसेप्ट यहां पे यूज करना पड़ेगा, और कुछ नहीं। सोचो कि कौन सा होगा। ठीक है, चलो इसका आंसर मेरे हिसाब से होना चाहिए बी। बहुत बढ़िया, 50% लोगों ने सही आंसर दिया, क्या बात है ना। मोहित, निरंकार एंड सिग्मा। देखो क्या चीज होती है, एक बात हमेशा ध्यान में रखो, मोमेंट ऑफ इनर्शिया आप उतना ज्यादा होता है किसी भी बॉडी का जितना दूर उसके मास का डिस्ट्रीब्यूशन होता है। सिंपल एक बात मैं यहां पे आपको बता दूं, सपोज करो ये एक्सिस है, बराबर, और ये मैंने 3 मास को ऐसे डिस्ट्रीब्यूट किया, है ना, ये R1 डिस्टेंस पे, ये R2 और ये R3 डिस्टेंस पे है। अब अगर मान लो इनको मैं थोड़ा सा और दूर लेके जाऊं, यहां से ये इतना दूर लेके जाऊं, बराबर है, तो मोमेंट ऑफ इनर्शिया क्या होगा, बढ़ेगा। क्यों? क्योंकि ये जो डिस्टेंस है, परपेंडिकुलर डिस्टेंस आर, जो हमारे फॉर्मूले में आता है mr², वो बढ़ता है, तो आर बढ़ेगा तो मोमेंट ऑफ इनर्शिया बढ़ेगा। इन द सेम वे मान लो आप ये डिस्क है, बराबर है, तो जब आपने ये एक्सिस पकड़ा तो इस एक्सिस के इर्द गिर्द सारे मास यहाँ पे देखो है ऐसे, है ना, सभी जो मास है, मान लो छोटे छोटे इसके अगर मैंने मास कर दिए, तो वो मैक्स टू मैक्स कितने डिस्टेंस पे है बेटा, आर डिस्टेंस पे। देखो यहां से मैक्स टू मैक्स आर डिस्टेंस पे होंगे। समझ में आ रहा मैंने क्या बोल रहा हूं? लेकिन अगर वही चीज मैं दूसरे एक्सिस के अबाउट देखूं, सपोज करो डी जो है, तो उसका जो मैक्सिमम क्या बोलेंगे, जो एक ऑब्जेक्ट है ना, ये जो ऑब्जेक्ट है, एक एक छोटा सा मास है जो मैं बी पॉइंट पे पकड़ूंगा, जो आखिरी इस रिम पे पकड़ूंगा, तो वो आर से थोड़ा सा ज्यादा है, मान लो R+R/4 होगा। सी पकड़ लो तो उससे दूर वाला ये इतना ज्यादा है, लेकिन अगर मैं बी पकड़ू तो बी से सबसे दूर वाला ऑब्जेक्ट यहां पे आपको मिलेगा। ऑब्जेक्ट बोले तो उस डिस्क का पार्ट आपको मिलेगा। तो बेसिकली जो भी आपका आंसर रहेगा वो क्या रहेगा, मैक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया किसके अबाउट मिलेगा, बी के अबाउट मिलेगा। क्योंकि बी से जो मासेस है, अगर मैं इस डिस्क को छोटे छोटे टुकड़ों में कन्वर्ट करूं, तो जो मासेस है वो बहुत दूर दूर डिस्टेंस पे आपको मिलेंगे। ए मासेस सेम रहेगा, लेकिन डिस्टेंस जो है वो आपका सबसे कम रहेगा, क्योंकि सभी आर पे रहेंगे। डी थोड़ा सा बढ़ेगा, सी और बढ़ेगा, लेकिन बी उससे ज्यादा बढ़ेगा। तो आंसर टू दिस क्वेश्चन इज व्हाट, बी। सो बी इज द करेक्ट ऑप्शन, है ना। यहां पे एक मैं आपको नोट लिख के देता हूं, है ना। If the distribution of mass, है ना, if the distribution of mass of object is away from axis of rotation, of course, rotation, then
मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी ग्रेटर, विल बी ग्रेटर एंड वाइस वर्सा, मैं से लिख देता हूं एंड वाइस वर्सा। वाइस वर्सा यानी क्या कि अगर मान लो पास पास मास डिस्ट्रीब्यूशन होगा तो मोमेंट ऑफ इनर्शिया होगा कम। ठीक है, चलो ये एक हो गया। नेक्स्ट क्वेश्चन हम देखते हैं ये वाला। ये मैंने अभी अभी आपको छुड़ा के बताया है। The ratio of moment of inertia about a parallel axis tangent to its rim to passing through a point midway between the center and the rim is। ठीक है, देखते हैं चलो। क्वेश्चन मैं आपको समझा के बताता हूं ये क्वेश्चन क्या बोला है कि द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन एक्सिस, है ना, ये अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर एंड परपेंडिकुलर टू इट्स प्लेन इज आई। यानी आपको एक डिस्क दिया गया है और डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस, है ना, पासिंग थ्रू इट्स सेंटर एंड परपेंडिकुलर टू इट्स प्लेन, ये कितना है बेटा, आई है। द रेशियो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पैरेलल एक्सिस टेंजेंशियल टू इट्स रिम passing through a point midway between the center and the rim, एक मिनट, the ratio of the moment of inertia about a parallel axis tangential to its rim to passing through a point midway between the center and the rim is। बढ़िया, देखो क्वेश्चन है कि ये अगर मोमेंट ऑफ इनर्शिया आई है तो आपको मोमेंट ऑफ इनर्शिया, दो मोमेंट ऑफ इनर्शिया का रेशियो निकालना है, एक इसके अबाउट और दूसरा इसके अबाउट। जो सेंटर से पास नहीं हो रहा है वो रिम और सेंटर के बीच में से पास हो रहा है। जैसे फॉर एग्जांपल अगर मैं आपको ऐसा ऊपर से यही डायग्राम दिखाना चाहूं तो आपको मोमेंट ऑफ इनर्शिया कैसे निकालना है बेटा, देखो आपको मोमेंट ऑफ इनर्शिया इसके अबाउट यानी ऐसे परपेंडिकुलर के अबाउट आई दिया गया है और आपको मोमेंट ऑफ इनर्शिया का रेशियो पूछा है, कौन सा, दिस एक्सिस के अबाउट, है ना, एंड दिस एक्सिस के अबाउट। समझ में आ रहा है? तो ये जो डिस्टेंस है बेटा, ये डिस्टेंस है आपका r/2 और ये भी डिस्टेंस है आपका r/2। सेंटर के अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आई है, आपको मान लो ये अगर I1 है इसके अबाउट और इसके अबाउट अगर मान लो I2 है तो I1:I2 आपको पूछा गया है। आई होप क्वेश्चन क्लियर है। आपको मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क दिया है अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर एंड परपेंडिकुलर टू इट्स प्लेन, वो कितना है बेटा, आई है। यानी ये मोमेंट ऑफ इनर्शिया आई है। आपको रेशियो निकालना है दो मोमेंट ऑफ इनर्शिया का। पहला मोमेंट ऑफ इनर्शिया कौन सा, I1, और दूसरा मोमेंट ऑफ इनर्शिया I2। तो I1 कहां से पास हो रहा है, टेंजेंट से पास हो रहा है, जो हमने अभी अभी निकाला था। और I2 जो है वो टेंजेंट यानी ये रिम और सेंटर के बीच में से पास हो रहा है, यानी सेंटर से और रिम के बीच में। यानी सीधी सी बात है, सेंटर से कितना डिस्टेंस पे, r/2, रिम से कितना डिस्टेंस पे है, r/2। मैं टाइम आपको अच्छा खासा देता हूं, आपका आंसर आना चाहिए। ठीक है, मैं बहुत ज्यादा टाइम दे रहा हूं आपको। स्टार्ट करो और सॉल्व करो इसका आंसर, कम ऑन।
ठीक है। सिंपल है, अगर आपने अभी जो मैंने कंसेप्ट पढ़ाए है ना, उसको अगर आपने अच्छे से किए होंगे तो ये बड़ा ही सिंपल है। ठीक है, चलो देखते हैं। पॉल स्टॉप हो गया है। ठीक है, अभी के जैसा हमने जो किया था बस मैं वही करूंगा। इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आए है, कौन सा है बेटा? ये है ना। तो ये जो I1 जो है दैट इज व्हाट 5/4 mr², है ना। अब ये r/4 है, और ये जो एक्सिस, ये जो दूसरी एक्सिस है वो कितने डिस्टेंस पे है? r/2 के डिस्टेंस पे है। तो वहां पे हम पैरेलल एक्सिस थ्योरम लगा देंगे, बराबर है। पैरेलल एक्सिस थ्योरम लगाएंगे तो हमको क्या मिलेगा? देखो, जो भी हमारा I0 है दैट इज इक्वल टू mr²/4, है ना, प्लस अगेन mr²/4। यानी आप इसको सॉल्व करके लिखो, mr² बाई क्या मिलता है आपको? यहाँ पे 2 मिल जाता है। सो दिस इज व्हाट यूर I2, है ना। ये हो जाएगा I2। सर कैसे निकाला? देखो, इसके इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, है ना, इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, ये जो हमारी डायमीटर है ऊपर वाली, इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया बराबर, सॉरी क्या बोल रहा हूं मैं, एक सेकंड। ये जो है इसके अबाउट तो हमने निकाल लिया 5/4 mr²। हमको इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया निकालना है। तो इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया बराबर इसके अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, यानी जो सेंटर से पास हो रहा है वो, प्लस m इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस बिटवीन द टू। अब डिस्टेंस बिटवीन द टू कितना है? r/2, तो उसका स्क्वायर हो जाएगा r²/4। सो सीधी सी बात है, mr²/4 प्लस mr²/4, सो mr²/2। सो दिस अपॉन दिस आपका आंसर रहेगा, है ना। सो देयरफॉर I1 अपॉन I2 ये कितना होगा? 5/4 mr² बराबर अपॉन mr²/2। नाउ mr² कैंसिल, ये 2 2 जा 4, आंसर इज 5:2, जो मुझे लगता है ऑप्शन में ही नहीं है ना। सो यहाँ पे ऑप्शन होना चाहिए था नन। आई होप दिस इज क्लियर, बराबर। तो यहाँ पे किसी का भी आंसर जो है ये बराबर नहीं होगा, क्योंकि यहाँ पे जो है क्या बोलूं मैं, जो इसके ऑप्शंस है वही गलत दिए गए हैं, राइट। सो आई होप दिस इज क्लियर, बराबर। क्वेश्चन क्लियर है क्या? बताओ मुझे। वोट टाइप, चलो। हाँ, इस तरीके के क्वेश्चन जो है आपको पूछे जाते हैं, और आपको इस तरीके के आन्सर्स वहां पे लिखना पड़ता है। बेसिकली बेटा तुम्हाला मी आता सांगितलं की थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर कसं यूज करायचं, तेच त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडेंट आहे। आता आपण थोडासा हे तुम्हाला हिंट देतो ह्या प्रश्नाचं, त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे। बघा, 7 आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स आहेत, इच ऑफ मास m आहे आणि रेडियस किती आहे r, आर अरेंज एज शोन। The moment of inertia of the system about the axis passing through the center of the sphere O and perpendicular to its plane। म्हणजे हे जे 6 स्पियर तुम्हाला दिलेले आहेत बेटा, ह्या 6 स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट दिस ऍक्सिस। हे बघा, हा जो O दिसतोय ना, अबाउट दिस ऍक्सिस तुम्हाला काय काढायचं आहे? त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे। आता इथे बघा, तुमचं डिस्टन्स दिलेलं आहे, हा बघा, याचं रेडियस किती आहे? 2r, याचं रेडियस किती आहे? r, है ना। समजा मी काय म्हणतोय, 7 आयडेंटिकल सॉलिड स्पियर इच ऑफ मास m अँड रेडियस r आहे, ठीक आहे, सगळ्यांचाच r आहे, बरोबर है ना। हा m आहे, पण बघा हा इथून एवढा r आणि हा एवढा r, हा टोटल किती झाला? 2r। हा सुद्धा 2r वर, हा सुद्धा 2r, हा पण 2r, हा पण 2r आणि हा पण 2r।
सगळे जे सातही स्पिअर्स आहेत ते किती डिस्टन्सवर आहेत, 2r डिस्टन्सवर आहेत फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्याच्या अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला माहिती असेल 2/5 mr² होतो है ना. तो सॉलिड स्पिअर म्हटलाय है ना. सो 2/5 mr² प्लस प्लस आता तुम्हाला काय करायचं आहे, सॉलिड स्पियर है ना, हा तुमचा जसा सॉलिड स्पियर आहे तुम्हाला सांगतो, हा सॉलिड स्पियर आहे, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 2/5 mr² आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला अशा ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे जो किती अंतरावर आहे, 2r डिस्टन्सवर आहे. म्हणजे एक असा ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ज्याचा अंतर आहे 2r है ना. मग याच्यामध्ये पॅरलल ऍक्सिस थेरम लावायची. सो 2/5 mr² प्लस m4 mr² त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल तुम्हाला, 4 mr² ऍड करावं लागेल. का बरं, m आहे आणि 2r चा स्क्वेअर म्हणजे 4r². तर बेसिकली ह्या ऍक्सिसच्या अबाउट एका स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार आहे, 2/5 प्लस 4 mr² म्हणजे हे होऊन जाणार 5 × 20 आणि 22/5 mr² होणार एका स्पिअरचं है ना. याच्याला मल्टिप्लाय आपल्याला काय करावं लागेल, 6 प्लस 2/5 mr² आपल्याला ऍड करावं लागेल है ना. तर मल्टिप्लाय बाय 6 करा, तर हे किती येणार आहेत, चला सरळ सरळ ऍडिशनच होते, 5 डिनॉमिनेटर मध्ये आहे तर 5 इथे घ्यायचं, 22 × 6 6 2 12 2 आणि हे 13 येत आहे प्लस 2 हा ब्रॅकेटमध्ये घ्या mr² है ना. सो 132 प्लस 2 म्हणजे 134/4 mr² आहे का ऑप्शन, हे बघा 134/5 mr² इज द राईट आन्सर. समजलं, फास्ट मध्ये सांगितलं तुम्हाला, मला माहिती आहे, मी त्याला परत सोडून सांगतोय ठीक आहे. याच्या आधीचा प्रश्न बघू आपण. क्या बात है है ना. और आप बोलते हो सर फिर क्वेश्चन लो है ना. क्वेश्चन ऐसे ही होते हैं है ना, जो थोड़ा सा आपको क्या करे बेटा, डराए धमकाए, लेकिन हमको डरना नहीं है, हमको धमकाना नहीं है ना. तो 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप सारी चीजें हम करेंगे. मुझे लगता है इसके पहले का क्वेश्चन जो है आपको नहीं समझा है, मैं उसको फिर से एक बार रिवाइज करता हूं. ये आपके लिए होमवर्क रहेगा, ये मैं नेक्स्ट लेक्चर में आपको फिर से इसको कराऊंगा, डोंट वरी अबाउट दिस है ना. ये क्वेश्चन आपको क्या दिया गया है बेटा, एक सेकेंड, जो मैंने अभी अभी क्वेश्चन लिया था, कहा गया, हाँ ये वाला बराबर. आपको डिस्क दी है, डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस दिया, अरे यार अबाउट दिस एक्सिस दिया है, कितना है, दैट इज आई बराबर. आपको मोमेंट ऑफ इनर्शिया का रेशियो बताना है. कौन से दो मोमेंट ऑफ इनर्शिया का रेशियो बताना है, ये I1 और ये I2. I1 ये एक्सिस के अबाउट, ये है I1 और ये है, तो मैंने यहां पे क्या किया, थ्योरम ऑफ पैरेलल और परपेंडिकुलर एक्सिस लगाया. मुझे पता है इसके अबाउट एम आर पैरेलल थ्योरम लगाते आता है, ये उसके ऊपर डिपेंड होता है और कुछ नहीं. ठीक है ओके. चलो, तो यहां पे आज हम रुक जाते बेटा, टाइम हो गया है. समरी में मैंने बस आज आपको थ्योरम ऑफ परपेंडिकुलर एक्सिस पढ़ाया है. ठीक है, जो आपको पता है दैट इज आई जेड इज इक्वल टू आई एक्स प्लस आई वाई. आपको यही चीज जो है वो रिवाइज करनी है, रिवाइज करना है आपको लेक्चर, ठीक है, और नोट्स पढ़ना है आपको. ठीक है, चलो कोई दिक्कत नहीं है ना, फाइन. तो दैट इज इट, दैट इज ऑल फॉर टुडे. ओके,
आप लेक्चर को एक बार देखो, हो सकता है थोड़ा सा कहीं लैग के कारण आपको नहीं समझा हो, उसको एक बार आप रिवाइंड करो, ठीक है। अगर आप इतना भी करते हो तो भी मोर देन इनफ है, फाइन। दैट्स ऑल फ्रॉम माय साइड, थैंक यू सो मच, टेक केयर एंड बाय बाय।